15 तारखेपर्यंत पालकमंत्री पदावर तोडगा निघेल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हटलेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप महायुती सज्ज असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। तर मविया स्वार्थासाठी एकत्र अशी टीकाही बावनकुळेंनी केली। ऊर्जेनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी पक्ष करेल ज्या ऊर्जेनं तुम्ही ऑलरेडी आम्ही पक्षाने तयारी सुरूच केली आहे। शेवटी आमचा पक्ष हा कधी निवडणुकीला सज्ज असतो। उद्या जरी निवडणुका लागल्या तरी आम्ही सज्ज आहोत आणि त्यामुळं असं काही वेगळी तयारी करायची गरज भासत नाही। काल 15,000 प्रतिनिधी सभा झाली शिर्डीमध्ये आणि आम्ही तशी तयारी सुरुवात केली आणि जेव्हा केव्हा निवडणुका लागतील महाराष्ट्रामध्ये महायुती आणि आम्ही क्रमांक 1 वरच असणार आहोत। त्याकरता योग्य पद्धतीने दिशादर्शक काम आम्ही चालू केलं आहे। सदस्यता मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू केली। 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पार्टी आम्ही गठीत करतोय। पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला महाराष्ट्रात 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष दिसेल। लवकरच बूथ अध्यक्षाच्या निवडी होतील, तालुका अध्यक्षाच्या निवडी होतील, जिल्हाध्यक्षाच्या निवडी होतील आणि पूर्ण प्रक्रिया पार पडेल। महाविकास आघाडी वेगवेगळी लढणार आहे, महायुती कशी लढणार आहे? महाविकास आघाडीकडे मी आधीच सांगितलं की त्यांच्याकडे कुठला अजेंडा नाही, कुठलं धोरण नाही, त्यामुळं केवळ आमचा विरोध करण्याकरता ते एकत्र आले होते। पालकमंत्री पद कधीपर्यंत जाहीर होईल? लवकरच 15-16 तारखेपर्यंत काहीतरी मार्ग निघेल, कारण आम्ही सर्वच एकत्र आलो आहेत। बऱ्यापैकी चर्चा झाली आहे। 15-16 तारखेपर्यंत मार्ग निघेल। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।